श्रीमद् भगवद्गीता अध्याय 13। ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते। यतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ म्हणतात। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज, आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारासहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः जाणणे ते ज्ञान होय, असे माझे मत आहे। तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणापासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे। तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकं च पंचचेंद्रियगोचराः। 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तसेच 10 इंद्रिय, 1 मन आणि 5 इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, इच्छा, द्वेषः, सुखं दुःखं, संघातश्चेतना, धृतिः। एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतं। तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारासहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे।
अमानित्व मदंभित्व महिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन वाणी इत्यादी बाबतीत सरळपणा, श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियासह शरीराचा निग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम यह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादीमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार नसणे, असक्तिरनभिष्वंगः पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु पुत्र, स्त्री, घर, धन इत्यादीची आसक्ती नसणे व ममता नसणे, तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे, मयी चानन्ययोगेन भक्तिरव्यक्त मयी चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी मयी चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी मयी चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्व मरतिर्जनसंसदी मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्याच्या सहवासाची आवड नसणे, अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज् ज्ञानमिति प्रोक्त मज्ज्ञानं यदतोऽन्यथा अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले आहे. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सतन्ना सदुच्यते. जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो
ते चांगल्या प्रकारे सांगतो. ते अनादी परमब्रह्म सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे, कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वमृषैव निर्गुणम गुणभोक्तृच. ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्तीरहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे. बहिरंतस्य भूतानां मचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. ते चराचरात सर्व प्राणीमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही. तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतामध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णुरूपाने भूतांचे धारण पोषण करणारा, रुद्ररूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. ज्योतिषामपि तज्ज्योतिस् तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितं. ते परब्रह्म ज्योतीची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वाच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. प्रकृतिं पुरुषं चैव विद्य नादी उभावपि
विकारांश गुणांशेव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज, आणि रागद्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. कार्य करण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते. पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटले जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान्. कारणं गुणसंगोश्च सद्योनि जन्मसु. प्रकृतीत राहिलेलाच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो, आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीत जन्म मिळण्याला कारण आहे. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः. परमात्मेति चाप्युक्तो देहे देहिन देहेस्मिन्. परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता, सर्वाचे धारण पोषण करणारा म्हणून भरता, जीवरूपाने भोगता, ब्रह्मदेव इत्यादीचाही स्वामी असल्याने महेश्वर, आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो. एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. अशा रीतीने पुरुषाला आणि गुणासहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो, तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात. दुसरे काही जण ज्ञानयोगाच्या द्वारा, आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात, म्हणजेच प्राप्त करतात. अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते. तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणाः. परंतु याखेरीज इतर अर्थात मंद बुद्धीचे पुरुष आहेत. ते अशा प्रकारे न जाणणारे असतात.
ते दुसऱ्याकडून म्हणजेच तत्वज्ञानी पुरुषाकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसार सागरात खात्रीने तरुण जातात. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगाद तद्विधी भरतर्षभ. हे अर्जुना, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे समज. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे पाहतो. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हीनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम. कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परमगतीला जातो. प्रकृतेव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति. आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो, तोच खरा पाहतो. यदा भूतपृथग्भाव मेकस्थ मनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययम्. अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः. शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. हे अर्जुना, हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि लिप्त होत नाही. यथा सर्वगतं सूक्ष्म्यादाकांशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे
तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मनन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम. अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात, ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.